इयत्ता 5वी मराठी. पाठाचं नाव आहे मी नदी बोलते. विद्यार्थ्यांनो, गेल्या तासामध्ये आपण नदीचे गाणे ही कविता शिकलो. आज आपण पाठ 16वा मी नदी बोलते हा पाठ शिकणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपल्याला पिण्याचं पाणी कुठून मिळते? तर हे पाणी आपण नदीतून घेत असतो. बघा, जेव्हा कारखान्यातलं सांडपाणी, घरातलं सांडपाणी, कचरा हे आपण नदीच्या पात्रात टाकत असतो आणि नदी अत्यंत घाण होत असते. नदीचं पाणी दूषित होत असते आणि हे सगळं नदीला, हे दुष्परिणाम तिला सहन करावे लागतात, हे दुष्परिणाम तिला भोगावे लागतात. तर ही नदी आत्मवृत्त सांगते आहे. ही नदी स्वतःचं दुःख ह्या पाठामध्ये व्यक्त करत आहे. सर्वप्रथम बघा, या पाठामध्ये ह्या नदीचा उगम ते ती सागराला जाऊन मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रवासाचे वर्णन इथे केलेलं आहे. मी आता पाठाचं वाचन करणार आहे आणि वाचन करता करता तुम्हाला त्याचं स्पष्टीकरणसुद्धा मी देणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जाते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. ही नदी सांगते की मी एक नदी आहे. माझा जन्म कुठे होतो? माझा उगम कुठे होतो? पर्वतावर होतो. उंच कड्यावर, टेकड्यावरती, डोंगरावरती माझा जन्म होत असतो. मला अनेक ओढे म्हणजेच काय? पाण्याचे छोटे छोटे प्रवाह, अनेक छोटे प्रवाह येऊन भेटतात. त्या ओढ्यामुळे, त्या प्रवाहामुळे ही नदी मोठी मोठी होत जात असते. इतर नद्याही, गावातून ज्या इतर नद्या वाहत असतात त्या देखील ह्या नदीला येऊन मिळतात. आता सेकंड पॅरेग्राफ बघा. माणसे धरण बांधून मला अडवतात. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. तर तुम्हाला बघा प्रश्न येऊ शकतो की नदीच्या पाण्याचा वापर कशासाठी करतात? तर ह्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला ह्याचा आन्सर मिळू शकते. बघा की माणसे बघा धरण बांधून अडवत असतात. आता धरण म्हणजेच काय? तर बांध, नदीमध्ये पाणी अडविण्यासाठी घातलेला बंधारा. नदीचा पाणी अडवण्यासाठी घातलेला बंधारा म्हणजेच धरण होय. तर अनेक माणसे काय करतात की ही नदी आपल्या पुढून वाहू नये, आपल्याकडे घाण होऊ नये आणि त्यामुळे धरण बांधून ह्या नदीला काय करत असतात? अडवत असतात. माझ्या पाण्यावरती वीज तयार करतात. ही नदी म्हणते की माझ्या पाण्यामुळे काय होते? वीज तयार होते. तुम्हाला माहिती असेल विद्यार्थ्यांनो की वीज ही कशावर तयार केली जाते? वीज पाण्याच्या माध्यमातून तयार होते. ही जी वीज आहे ती गावामध्ये तसेच शहरामध्ये देखील पुरवली जाते. ओके. तर बघा, त्या विजेवर कारखाने चालतात आणि ही जी वीज तयार केली जाते ते कारखाने देखील, अनेक जे कारखाने असतात शहरी भागामध्ये वगैरे, ते कारखाने कशावरती चालतात? ह्या विजेवरती चालत असतात. वीज ही पाण्यापासून निर्माण केली जाते. जर पाणी नसलं तर वीज निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून पाणी हे खूप इम्पॉर्टंट आहे किंवा खूप महत्त्वाचं आहे. पाणी आपल्या जीवनाला, आपल्या आयुष्यातलं महत्त्वाचा घटक आहे पाणी. ओके. तर बघा, शेतातील पंप चालवतात. जसे शहरी भागामध्ये हे अनेक कारखाने विजेवर चालतात, तसेच अनेक शेतकरी जे शेती करतात ते आपल्या शेतातील पंप हे विजेवरती चालवत असतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. बघा, हे जे नदीचे पाणी आहे ते फिल्टर करून नळाच्या साहाय्याने अनेक ठिकाणी पिण्यासाठी पुरविले जाते.
म्हणजे ह्या नदीचं पाणी आपल्याला कशासाठी उपयोगात येतो बघा. मी तुम्हाला सांगितलं की नदीच्या पाण्याचा वापर कशासाठी करतात. हा प्रश्न जर तुम्हाला विचारला किंवा तुम्हाला एक्झाममध्ये आला तर तुम्ही लिहू शकता की नदीच्या पाण्यावरती वीज तयार करतात, ह्या विजेवरती कारखाने चालवतात, शेतातील पंप चालवतात आणि पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. आता बघा तिसरा पॅरेग्राफ. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. बघा ही जी नदी आहे ही उड्या मारते. खरोखर ती उड्या मारते का नाही? तर सर्वप्रथम बघा, उंच टेकड्या, उंच पर्वत आणि सखल भाग. पाणी जेव्हा आभाळातून पडतो, आकाशातून पाण्याचा वर्षाव होतो, तेव्हा तो पहिला उंचवट्यावर पडत असतो आणि नंतर तो डोंगरावरून, त्या टेकड्यावरून, तो पर्वतावरून खाली येत असतो. तर एक प्रकारे ही नदी काय म्हणते की मी उड्या मारत आहे, मी धावत आहे आणि मी उंच डोंगरावरून, उंच कड्यावरून, उंच पर्वतावरून वेगाने काय करत आहे? खाली कोसळत आहे. मी जेव्हा उंचावरून खाली येते तेव्हा माझा वेग खूप असतो, मी वेगाने खाली येत असते. अशी कोण म्हणते? ही नदी म्हणते. वेग म्हणजे काय? स्पीड, गती. वेग म्हणजे काय? स्पीड किंवा गती. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. तुम्हाला माहिती असेल धबधबा, तुम्ही कुठेतरी असे फिरायला गेले असाल तर तुम्ही तिथे पाहिलं असेल की उंचावरून जो पाणी खाली पडणारा पाण्याचा प्रवाह असतो त्याला धबधबा म्हणतात. आपण थोडक्यात त्याला इंग्लिशमध्ये वॉटरफॉल म्हणतो, बरोबर की नाही? तर बघा, ह्या धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून हा पाणी खाली येतो. आता बघा नेक्स्ट पॅरेग्राफ. पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. पर्वत उतारावरून, पर्वत म्हणजे काय? डोंगर. उंच टेकडी, ह्या उंच टेकडीवरून पाणी हा सपाट जमिनीवर मैदानी भागामध्ये येत असतो. तेव्हा तिची गती, वेग म्हणजेच काय? गती. तिची गती काय झालेली असते? कमी झालेली असते. तिचा, या नदीचा वाहण्याचा स्पीड जेव्हा ती सखल मैदानी भागामध्ये येते तेव्हा तो वेग कमी झालेला असतो, तो स्पीड कमी झालेला असतो, तो प्रवाह वाहण्याचा वेग कसा झालेला असतो? कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. बघा ही जी नदी आहे, ज्या ठिकाणाहून वाहते त्याच्या आजूबाजूला, त्याच्या कडेला, त्याच्या तीरावरती एकदम हिरवीगार तुम्हाला दिसेल. कारण ह्या पाण्याचा ओलावा आजूबाजूला पसरत असतो आणि ह्या ओलाव्यामुळे आजूबाजूला असणारी सगळा परिसर, शेती, जी काही लागवड केलेली आहे, जी काही बागायत तिथे लावलेली आहे, जी काही झाडंझुडपं असतात ती एकदम हिरवीगार दिसतात. कशामुळे दिसतात? ह्या नदीच्या पाण्यामुळे. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात आणि ही नदी म्हणते की माझ्या पाण्यामुळे शेतकरी काय करत असतात? भरपूर धान्य शेतामध्ये पिकवत असतात. त्यानंतर पुढे बघा, पण मला एका गोष्टीची खंत आहे. ही नदी म्हणते की मला एका गोष्टीची खंत वाटते. खंत वाटणे म्हणजेच काय? दुःख वाटणे. खंत वाटणे म्हणजे काय? दुःख. तर नदीला कोणत्या गोष्टीचं दुःख वाटत आहे? तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की नदीला कोणते दुःख आहे? तर नदीला कोणतं दुःख आहे बघा. नदी म्हणते की मी सगळ्यांच्या उपयोगी पडते. नदी काय म्हणते? की मी सगळ्यांना उपयोगी पडत असते. तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. आणि ही नदी म्हणते की मला एकाच गोष्टीची खंत आहे, ती म्हणजे की मी सगळ्यांच्या उपयोगी पडूनसुद्धा कारखाने चालवते, वीज माझ्या पाण्यावर निर्माण केली जाते, पिण्यासाठी पाणी वापरतात, शेतकरी शेतामध्ये पंप चालवतात आणि तरीसुद्धा माझ्या ह्या प्रवाहामध्ये, माझ्या पाण्यामध्ये काय सोडत असतात? सांडपाणी सोडतात, कचरा टाकत असतात आणि मला प्रदूषित करत असतात. विद्यार्थ्यांनो, जेव्हा बघा माणसाच्या वस्त्या असतात, ह्या नदीच्या आजूबाजूला राहणारी जी गावं असतात, ही लोकं काय करत असतात? सगळा कचरा, पाणी, दूषित पाणी ह्या नदीमध्ये सोडत असतात. परंतु बघा, तुमच्या अशा लक्षात येत नाही की जेव्हा हा दूषित घाणेरडा पाणी आपण या नदीमध्ये सोडत असतो तेव्हा हा पाणी जेव्हा जरी फिल्टर झाला तरीसुद्धा हा पाणी आपल्याला
खूप घातक ठरत असतो. अनेक आजार आपल्याला ह्यामुळे होऊ शकतात. बघा काही ग्रामीण भागामध्ये असं दृश्य पाहता येते की अशा ज्या नद्या आजूबाजूला असतात त्याच्यामध्ये काही स्त्रिया भांडी कपडे धुताना दिसतात. त्याचप्रमाणे काही लोक गुरेढोरे धुताना दिसतात. हां, आणि ह्यामुळे हा पाणी प्रदूषित होतो, घाणेरडा होतो, अस्वच्छ पाणी होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला, आपल्या आरोग्य आपलं बिघडू शकते. म्हणून ही नदी, तिला ह्याच गोष्टीची खंत आहे. माणसाच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. तुम्हाला मी नुकताच एक्सप्लेन केलं की जेव्हा ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातील लोक जास्त करून बघा ह्या ज्या वस्त्या असतात, छोटी छोटी गावे असतात, छोटी शहरे असतात, ह्यांच्या जवळून ही नदी जेव्हा जाते तेव्हा ती जास्त प्रदूषित होते. कारण छोटे छोटे कारखाने, त्यानंतर ही लोक जी असतात, मी तुम्हाला सांगितलं गुरेढोरे धुतात, भांडी घासतात, कपडे धुतात, हा सगळा पाणी जो नदीमध्ये जात असतो त्यामुळे नदी म्हणते की मी जास्तच प्रदूषित होत असते. माझं पाणी घाणेरडं होत असते, अशुद्ध होत असते, अस्वच्छ होत असते. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. ही नदी म्हणते की माझ्या पाण्याचा उपयोग अनेक लोक चांगल्या गोष्टीसाठी करतात, परंतु हेही सुद्धा कचरा आणि कारखान्यातलं सगळं सांडपाणी, घरातलं सांडपाणी हे सगळं टाकूनसुद्धा मी तिथे थांबत नाही. मी माझं कार्य पुढे चालूच ठेवते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला. आणि ही नदी आपल्याला काय संदेश देत असते की जो थांबला तो संपला. बघा, नेहमी आपण प्रयत्न करत राहायचं. जो थांबेल त्याची प्रगती होणार नाही. आपण नेहमी पुढे पुढे जात राहायचं. ही नदी बघा, केवढाही तुम्ही कचरा टाका परंतु ती एका जागेत थांबत नाही. तिचा प्रवाह पुढे जातच राहतो, तिचा प्रवाह थांबत नाही. तर ह्या पाठातून आपल्याला संदेश घेता येईल की आपण देखील आपल्या जीवनामध्ये काही अडीअडचणी आल्या, कितीही संकट आली तरी आपण न थांबता, न घाबरता आपला प्रवास चालू ठेवायचा. नक्कीच आपल्याला एक दिवशी यश मिळू शकते. बघा, ही नदी नेहमी असेच सगळ्यांना सांगत असते, शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. आणि नदी सांगते की थांबला तो संपला. असे मी सगळ्यांनाच सांगते, सगळ्यांना मी हाच चांगला संदेश देत असते. आणि शेवटी मी कुठे जाऊन मिळते? सागराला जाऊन मिळते. सागर म्हणजे समुद्र. ह्या अनेक नद्या नंतर कुठे जाऊन मिळतात? सागराला जाऊन मिळतात. आणि नदी म्हणून ह्या नदीचा प्रवास थांबतो. ही नदी म्हणते की मी जेव्हा सागराला जाऊन मिळते, मी जेव्हा समुद्राला जाऊन मिळते, माझा पाणी जेव्हा समुद्राला जाऊन मिळतो तेव्हा माझा प्रवास संपतो. तुम्हाला पाठ कळला असेल. आता बघा, मागच्या पेजवरती आपल्याला पाण्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे, पाण्याची बचत कशी करायची ते सांगितलेलं आहे. पाण्याची टंचाई आहे म्हणून पाणी जपून वापरा. पहिलं चित्र तुम्हाला दिलेलं आहे बघा. पाणी पिताना तुम्हाला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये घ्या. पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या पेल्याने पाणी द्या. भरून ठेवलेले पाणी शिळे समजून ओतू देऊ नका. पाण्याचा पाईप न वापरता वाहने ओल्या कपड्याने पुसून घ्या. गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या. पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा. बादलीत पाणी घेऊन भांडी, कपडे धुवा. नळ वाहता ठेवू नका. भांड्यात पाणी घेऊन तोंड धुवा. दात घासताना नळ सुरू ठेवू नका. शॉवरखाली अंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन अंघोळ करा. शाळेतून घरी जाताना बाटलीत वॉटर मधील उरलेले पाणी वाया घालवू नका. ते पाणी झाडांना घाला. तर बघा, पाण्याची बचत कशा प्रकारे करायची हे देखील ह्या पाठामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आणि नदी देखील कशा प्रकारे आपल्याला स्वच्छ ठेवता येतील, आपल्या आजूबाजूने वाहणाऱ्या नद्या ह्याची आपण कशा प्रकारे दखल घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणताही कचरा वगैरे न टाकता पाण्याला दूषित करू नये, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, थँक्यू.